जय महाराष्ट्र भावांनो. आपल्या नगरमधून मी आलो आहे स्वित्झर्लंडला झुरिक या शहरामध्ये कामानिमित्त पुढच्या काही दिवसांसाठी. दुपारी 3:30 वाजता इथल्या टाईमनुसार इथं लँड झालो. हॉटेलवर जाऊन फ्रेश झालो आणि आता ऑफिसला जायचं आहे. तर इथल्या बसचा पास काढायला पाहिजे. बस आणि ट्रेनचा एकत्र पास मिळतो इथे मंथली बेसिसवर. तर तो पास घ्यायचा आहे, इथलं सिम घ्यायचं आहे. त्यासाठी आता पुन्हा एअरपोर्टला जावं लागणार. आणि आज दुपारीच आल्यामुळे इथलं काय फारसं माहीत नाही, त्यामुळे आपण बोलून घेतलं आपल्या इथं काम करणाऱ्या मित्राला, जो आधीपासूनच इथं काम करतो. हा तो आपला मित्र. आमची दोघांची पण हेअरस्टाईल जवळजवळ सारखीच आहे. असू दे, आता काय आपल्याकडे काही इथं गाडी किंवा कार काहीच नाही आलेलं. आपल्याला जायचं आहे बसने किंवा ट्रेननीच जायचं आहे आपल्याला एअरपोर्टवर. आणि बऱ्यापैकी लोक इथं तेच वापरतात, बस किंवा ट्रेन. आपण पण बसने जाणार आहे, सॉरी. तर त्यासाठी समोरच तिकडे एक बस स्टॉप आहे, येलो कलरचं. जर बस स्टॉप तुम्हाला दिसत असले कॉर्नरला, त्या बस स्टॉपपर्यंत आपल्याला जायचं आहे. रस्ता क्रॉस करून पलीकडे जाऊ. समोर दिसतोय तो पेट्रोल पंप आहे इथला. म्हणजे इथं कुठलाही माणूस नसतो त्या पेट्रोल पंपवर. आपण जायचं, कार्ड स्वाईप करायचं आणि आपल्या हाताने पेट्रोल भरून घ्यायचं. लाईन नाही, काय नाही, एक पण गाडी दिसत नाही. आणि मला आत्तापर्यंत या पंपावर एक पण गाडी दिसली नाही, कारण रस्त्यावर गाड्याच कमी आहेत. असं ठीक आहे, जाऊ आपण बस स्टॉपवर. हा बस स्टॉप आहे, इथून आपल्याला बस पकडायची एअरपोर्टसाठी. आता इथं बसमध्ये काही कंडक्टर वगैरे नसतं, आपल्यालाच तिकीट काढायचं असतं. इथं तिकीट द्यायला पण कोण नसतं. इथे एक कन्सोल लावलेला आहे. या कन्सोलवर आपण डेस्टिनेशन किंवा बस सिलेक्ट करायची. आपला भाऊ करतो इथं. त्याने बस आणि डेस्टिनेशन सिलेक्ट केलं आहे आणि कार्ड स्वाईप करून, माझंच कार्ड स्वाईप केलं तिने आणि तिकीट काढले. तर हे तिकीट घेऊन आपण आता जाणार आहे कन्सोलवर. इथं आपल्याला दाखवतं की 2 मिनटात बस येणार आहे. आली ही बस, इलेक्ट्रिक अशी बस. कुठला आवाज नाही, काय नाही, पूर्ण वातानुकूलित अशी बस. आणि आपण मूवीमध्ये बघतो तसा राईट साईडला बसलेला ड्रायव्हर या बसमध्ये. आणि सगळी वाहने त्या राईट साईडनेच चालतात. ते थोडं एक विचित्र वाटतं बघायला, की गाड्या उलट्या दिशेने चालल्या आहेत. आणि ठीक आहे, आपण पोहोचलो एअरपोर्टला. पोहोचल्यावर आता इथला शहाणा माणूस म्हणून मित्रालाच आपण फॉलो करतो. तो जसं सांगतो तसं आपण करतो. त्याच्या मागं निघालो. आपल्याला घ्यायचं कार्ड, सिम कार्ड, आणि काढायचा बसचा पास, जेणेकरून आपण ऑफिसला जाणं येणं सोपं होईल किंवा झुरिकमध्ये पण फिरणं सोपं होईल. आपण ठीक आहे, स्वतःचेच कामं पहिल्यांदा बघतोय. ज्याला जे काय पाहिजे तुम्हाला समजतं या व्हिडिओतून, त्याला काय पाहिजे. आधीच्या दुकानात काय भेटलं नाही, कारण तो एक छोटं होतं. आणि तेव्हा मला आणखी या मोठ्या दुकानात घेऊन आला. म्हटलं हे मोठं दुकान आहे, कमी पैशात भेटतं इथं, म्हणून इथं घेऊन आला. आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला इथला स्टॉक दिसत असेल. त्याने तिथून माल उचलला. आपण पण निव्याचं रोल ऑन वगैरे उचललं आहे. ठीक आहे, त्याला काही फळं बिळं पाहिजे होती, जे की फ्रोझन अवस्थेतच इथे भेटतात. काही असं तोडून आणलेलं किंवा असं काहीच नाही, सगळं फ्रोझन असतं. ते आम्ही घेतलं आणि मॅकडीमध्ये जाऊन पेटपूजा पण केली. 12 CHF म्हणजे जवळजवळ 1200 रुपये आम्ही मॅकडीला उडवले आणि निघालो घराच्या दिशेने. माझं तर मोकर हेलपाटा झाला आहे. ना सिम कार्ड भेटले, ना पास भेटला आहे. मोकर आलून खर्च करून घरी निघाले. ठीक आहे, असो, परत उद्या चक्कर मारू, बघू काम होतं आहे का. काल एअरपोर्टवरनं निघालो होतं, मुंबईच्या एअरपोर्टवरनं, म्हणजे नगरवरनं मुंबईला, आणि मुंबईच्या एअरपोर्टवरनं निघालो. आणि मध्ये एक विमान कतारमध्ये चेंज करून झुरिकमध्ये पोहोचलो. त्याचे पण व्हिडिओ बनवून ठेवलेत. काय टाईम भेटला तर नक्कीच एडिट करून इथं पोस्ट करेल. तोपर्यंत जय महाराष्ट्र.